त्या बॉडीने ऍब्झॉर्ब पण नाही केलं, रिफ्लेक्ट पण नाही केलं. तर ती जी कन्सेप्ट आहे त्याला म्हटलं तर ट्रान्समिशन. आणि जे ट्रान्सपरंट बॉडीज असतात ना त्याच्यामध्ये नॉर्मली हीट ट्रान्समिट केली जाते. जसं की ग्लास घेतला, ट्रान्सपरंट ग्लास, वॉटर घेतलं, प्युअर वॉटर घेतलं, किंवा गॅसेस घेतले तुम्ही ड्राय स्टेटमध्ये. ओके, तर ते काय करतात, नॉर्मली जे गॅसेस येणार ते काय करतात पुढे पास करून देतात. तर ते झालं तुमचं ट्रान्समिशन. आता इमिशन काय असतं, तर सर्वात पहिले कोणतीही बॉडी घ्या, या युनिव्हर्स मध्ये कोणती बॉडी घ्या, ती काय करणार आहे, जी पण रॅडियंट हीट त्याच्यावरती इन्सिडेंट होणार, सम पार्ट तो काय करेल तर ऍब्झॉर्ब करून घे. बरोबर ना? सम पार्ट ऑफ रॅडियंट हीट काय करेल तर ऍब्झॉर्ब करेल. ऍब्झॉर्ब केल्यानंतर त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. आणि सपोज त्याचं टेम्परेचर एकापेक्षा जास्त असेल तर सराउंडिंग पेक्षा टेम्परेचर इन्क्रीज व्हायला स्टार्ट झालं तर त्या केसमध्ये तो काय करणार तर इमिट करणार. इज दॅट क्लिअर? ओके, इमिशन होत असतं नॉर्मल याला पण घेतलं, फक्त इमिशन कुठं होत नाही, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला होत नाही. ओके, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर घेतलं, ऍब्सोल्यूट म्हणजे केल्विन मध्ये, झिरो केल्विन जर घेतलं तर त्या केसमध्ये कोणत्याच प्रकारचं इमिशन होत नाही. तर बॉडी कोणत्या स्टेटला आली, तर बॉडी इन थर्मल इक्विलिब्रियम स्टेटला आली. बरं की नाही? टेम्परेचर इक्विलिब्रियम आहे, बाकी सर्व गोष्टी त्याच्यात इक्वल असणार. ठीक आहे, थर्मल इक्विलिब्रियम. जर थर्मल इक्विलिब्रियम असेल तर बॉडी इमिट करत नाही, अदरवाईज बाकी रिमेनिंग सर्व केसेससाठी बॉडी काय करते तर इमिट करतात. ठीक आहे, मग इमिट नॉर्मली कधी होतं, जेव्हा बॉडी हीट ऍब्झॉर्ब करते, ऍब्झॉर्ब केल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज होणार आणि इन्क्रीज झाल्यानंतर बॉडी काय करते तर इमिट करते. तर दोघांमधला डिफरन्स आम्हाला, ट्रान्समिशन वेगळं अँड इमिशन इज डिफरंट. ओके, तर ट्रान्समिशन आणि इमिशन एकच नसणार. हा पहिला पॉईंट झाला. आता मी काय घेतलं रे, दोन बॉडीज घेतल्या. ओके, सेम साईजच्या घेतल्या, सेम शेप वगैरे सगळं काही सेम त्याचा. ठीक आहे, पण एक बॉडी मी काय घेतली, हॉट घेतली, आणि एक काय घेतली तर थोडीशी नॉर्मल स्टेटला, म्हणजे सराउंडिंगचं जे टेम्परेचर आहे तसं ठेवलं. ठीक आहे, एकाला गरम केलेलं आहे आणि एकाला तसंच ठेवलेलं आहे. तर या केसमध्ये इमिशन कशामध्ये पॉसिबल असेल, हॉट बॉडीमध्ये असेल का कोल्ड बॉडीमध्ये, का दोघांमध्ये असेल? ओके, तर दोघांमध्ये नसणार. प्रश्न समजला? तर मी दोन बॉडीज घेतल्या, सेम साईज शेप वगैरे सगळं आहे. एक आहे तुमचं नॉर्मल स्टेटमध्ये आहे, म्हणजे जे सराउंडिंगचं आहे तेच जसं आहे तसंच ठेवलं, आणि दुसऱ्या बॉडीला तशाच बॉडीला आपण काय केलं तर गरम केलेलं, सराउंडिंग पेक्षा त्याचं टेम्परेचर जास्त आहे. मग या केसमध्ये इमिशन कोणाचं असेल, हॉट बॉडीचं असेल का त्या नॉर्मल स्टेटला आहे त्या बॉडीचं असेल, किंवा दोघांचं असेल किंवा दोघांचे नसणार. तर याचा आन्सर तुम्हाला द्यायचं. ठीक आहे, तर आपण दोन बॉडीज घेतल्या होत्या, एक हॉट बॉडी घेतली होती आणि एक नॉर्मल स्टेटची बॉडी घेतली होती. तर या केसमध्ये हॉट बॉडी काय करणार तर जास्त प्रमाणात इमिट करेल. बरं की नाही? आणि जी नॉर्मल स्टेटला बॉडी आहे ती पण इमिट करत नाही असं नाही, तर ती पण इमिट करते, पण रेट ऑफ इमिशन जी हॉट बॉडीचं आहे तेवढं कोल्ड बॉडीचं नसणार आहे. म्हणून आपण नॉर्मली प्रेडिक्ट काय करतो, जी गरम बॉडी आहे ती इमिट करते आणि जी नॉर्मल बॉडी आहे ती इमिट करत नाही. तर करत असते, पण त्याचा जो रेट आहे तो कमी असणार. आणि याच्यामध्ये आता हॉट बॉडी इमिट करणार आणि ती जी कूल बॉडी ते जर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट पण ठेवलं तर हीट काय करेल तर तो ऍब्झॉर्ब करून घेईल. कधीपर्यंत ऍब्झॉर्ब करणार आहे, जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर काय होत नाही, सेम होत नाही. कळलं का नाही? सेम झालं तर मग सराउंडिंगचं टेम्परेचर घेणार दोघं पण, आणि सराउंडिंग हीट घेणार आणि त्यानुसारच इमिट करणार. इमिशन कधी स्टॉप होत नाही, फक्त ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला जर घेतलं तरच इमिशन तुमचं होत नाही, अदरवाईज बाकी सर्व स्टेटला इमिशन होत असतात. मग ती हॉट बॉडी असू दे नाही तर कोल्ड बॉडी, फक्त रेट ऑफ इमिशन कमी जास्त असतं. ठीक आहे, हा झाला इमिशनचा पार्ट. ठीक आहे, त्यानंतर इमिशन कशा कशावरती तुमचं डिपेंड असतं. ओके, तर तो एक टर्म घेऊ आपण नंतर. बॉडीच्या कलरवरती, बॉडीचा कलर कसा आहे त्याच्यावरती पण काय असतं तर इमिशन डिपेंड असतं. बरं की नाही? ते लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं. ब्लॅक बॉडी काय करते रे, तर ब्लॅक बॉडी काय करते, सराउंडिंग मध्ये जेवढी पण हीट आहे त्याच्यातलं मॅक्झिमम हीट काय करते, ऍब्झॉर्ब करते. आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी असते तर 100% ते ऍब्झॉर्ब करते. बरं की नाही? आणि जर नॉर्मल बॉडी घेतली तुम्ही, व्हाईट बॉडी वगैरे, तर ती काय करते तर रिफ्लेक्ट करत असते मोस्ट ऑफ द रॅडियंट हीट. बरं की नाही? तर त्यावरती पण तुमचं काय असतं तर डिपेंड असतं की इमिशन कशा प्रकारे होणार. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल देता येईल मला. बघा, जेव्हा तुम्ही काय करता, एखाद्या बॉडीला गरम करायला सुरुवात करतात, इमिशन जास्त होणार, पण त्याबरोबर तुम्ही जर बघितलं तर त्या बॉडीचा कलरही चेंज होत राहतो. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. तुम्ही लोहाराच्या भट्टीत गेला असेल, बरं का नाही? ते लोहार काय करतो, एखाद्याचा लोखंडाचा तुकडा आहे तो काय करतो त्या भट्टीमध्ये गरम करतो. बरं का नाही? सुरुवातीला त्याचा कलर काळसर राहतो. बरं का नाही? काळा राहतो लोखंडाचा कलर जो आहे तो नॉर्मल. बरं का नाही? तर त्याला जर गरम केल्यानंतर काही वेळेनंतर, काही टेम्परेचर नंतर त्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात होतो. सर्वात पहिले कोणता कलर भेटतो रे, त्या लोखंडाला गरम करायला सुरुवात केली तर कलर कोणता भेटणार, तुम्ही बघितलं असेल लोहाराच्या भट्टीत वगैरे, किंवा मग पिंपळगावला त्या रस्त्यावरती गेला निफाड चौकुली होती तर तुम्हाला ते लोहाराची दिसेल एक दोन. तर कलर चेंज होतो तिथं, होतो का? ओके, तर मग सुरुवातीच्या टेम्परेचरला काही टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज केलं तर त्या लोखंडाचा कलर कसा होईल,
लाईट ऑरेंज. ऑरेंज. हा, लाईट ऑरेंज. ओके. त्याच्यानंतर रेड. सर्वात पहिले तर रेड होतो बरं का नाही. नंतर मग तो कमी कमी होत जातो, म्हणजे येलोइश होत जातो किंवा ऑरेंज कलर मध्ये चेंज होत राहतो बरं का नाही. त्यानंतर आणखीन जास्त गरम केलं तर काय होईल रे? खूप जास्त गरम करत असतात ते बरं का नाही. आता किंवा तुम्ही तुमच्या गॅसवरती काय केलं, एखादा तवा वगैरे ठेवून दिला लोखंडाचा बरं का नाही, त्याला गरम करा. त्याच्यावरती काहीच ठेवू नका, पोळी वगैरे काही टाकू नका. तर तो जो पार्ट आहे जिथं हीट सप्लाय होते तिथला पार्ट लाल लाल होऊन जातो बरं का नाही. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस, कलर चेंज होणार जातात. ठीक आहे. याचं रिलेशन काय ते नंतर सांगू. त्यानंतर आणखीन जर तुम्ही गरम केलं ना तर त्या रेड कलरचं कन्वर्जन ब्ल्यू मध्ये व्हायला सुरुवात होतं बरं का नाही. ब्ल्यू कलरचं तुम्ही गॅसचा जर फ्लेम बघितला तर तो ब्ल्यू कलरचा असतो नॉर्मली. ठीक आहे. मग त्या प्रकारे काय होतं, त्याचं कन्वर्जन होतं, ब्ल्यू कलर मध्ये तो कन्वर्ट होतं. आणि जर आणखीन जास्त टेम्परेचर इन्क्रीज केलं तर अशी कंडिशन येणार, खूप जास्त टेम्परेचर इन्क्रीज केलं अशी कंडिशन येणार की तो जो बॉडी आहे, ब्लॅक बॉडी होता तर तो डायरेक्टली काय होणार, हॉट बॉडी होणार बरं का नाही. म्हणजे या केसमध्ये तुमचं काय होतंय, या केसमध्ये तुमचं काय होतं तर कलर काय होतोय, बॉडीचा चेंज होतोय. इज दॅट क्लिअर? कलर काय होतोय, बॉडीचा चेंज होतोय. मग याच्यानुसार आता बघा, मी एक एक्झाम्पल सांगतो किंवा त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. इमिशन बद्दल आपण जस्ट थेरॉटिकल पार्ट स्टडी करतोय, नंतर मॅथमॅटिकल आपण डिस्कस करू, पण बाकी तुम्हाला सर्व माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा, आता मी सपोज एखादा कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, तो ब्ल्यू कलरच का दिसतो, किंवा रेड आहे तर रेड कलरच का दिसतो, ऑरेंज असेल तर ऑरेंजच का दिसतो. ठीक आहे. त्याचं रिझन काय आहे, मी जर बघितलं कोणताही कलर बघितला तर तो कलर मला तोच कलर दिसतो. का बरं असं होतं रे? किंवा एखादी ब्लॅक बॉडी बघितली तर ब्लॅकच दिसतो, तो दुसऱ्या कलरचा दिसत नाही. किंवा रेड कलर असेल तर रेड कलरच दिसेल बरं का नाही. फक्त ज्याला रात किंवा कलर आंधळेपणा आहे तर त्याला सोडून बरं का नाही, बाकी नॉर्मल लोकांना जो कलर आहे तोच दिसत असतो. असं का होतं? त्याचं कारण काय असेल? चला लवकर सांगा. एखादी बॉडी आहे, लाल कलर आहे, लालच दिसतो. जो कलर हा, जो कलर रिफ्लेक्ट केला जातो तोच दिसतो. आणि का तेच, जो कलर रिफ्लेक्ट केला जातो, कलर रिफ्लेक्ट केला जातो का? कारण तो कलर रिफ्लेक्ट केला जातो का काय दुसरं रिफ्लेक्ट केलं जातं? वेवलेंथ रिफ्लेक्ट केली जाते बरं का नाही. आता जी लाईट येते ना तर ती नॉर्मली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात तुमचे, किंवा हीट जी आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे बरं का नाही. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तुम्हाला डोळ्याला दिसत नाही, म्हणजे ते व्हाईट कलर येऊ शकतात. आता ती बॉडीवरती जेव्हा इन्सिडेंट होते, सपोज ग्रीन कलरच्या बॉडीवरती इन्सिडेंट झालं, तर ती जी बॉडी आहे रिमेनिंग सर्व कलरची जी वेवलेंथ आहे ती काय करते, ऍब्झॉर्व करते. फक्त रिफ्लेक्ट कोणत्या कलरची करणार, तर ग्रीन कलरचीच वेवलेंथ रिफ्लेक्ट केली जाते. म्हणून आपल्याला जो कलर दिसतोय तो कोणता दिसतोय, तर ग्रीन कलर दिसतोय. कळलं का नाही. मग त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही गरम करतात ना, जेव्हा नॉर्मल स्टेटला आहे ती ब्लॅक आहे, म्हणजे काय करतात, जेवढेच्या जेवढे रॅडियंट हीट त्याच्यावरती इन्सिडेंट होऊ राहिली, सगळीच्या सगळी वेवलेंथची लाईट काय करते, ऍब्झॉर्व करून घेते. म्हणून रिफ्लेक्ट काहीच होत नाही, म्हणून तुम्हाला ती बॉडी कशी दिसते, ब्लॅक दिसत असते. इज दॅट क्लिअर? तुम्ही स्काय मध्ये गेलात, आता निळा कलर दिसतो, आणखीन वरती गेलात तर तुम्ही वरती बघितल्यानंतर तुम्हाला पूर्ण काळा कलर दिसेल. का? कारण तिथं लाईट परत रिफ्लेक्ट होण्याचे चान्सेस नाही, इथपर्यंत होऊ शकतं स्काय पर्यंत बरं की नाही. त्याच्या पुढे गेलं तर ब्लॅक कलर, का? कारण तिथं रिफ्लेक्शन होत नाही, कारण सर्वीच्या सर्व लाईट हीट काय केले जाते, तर ऍब्झॉर्व केले जाते. आपण क्लिअर आहे. नंतर दुसऱ्या याच्यात गेलं तर आपण गरम केल्यानंतर त्याचं टेम्परेचर वाढणार आणि त्यानुसार वेवलेंथ काय होते, तर इमिट होत असते. टेम्परेचर आणि वेवलेंथचं रिलेशन आहे ते आपण नंतर डिस्कस करू. ठीक आहे. आता सध्या समजून घेऊ. ठीक आहे. तर पर्टिक्युलर वेवलेंथचीच लाईट रिफ्लेक्ट होत असते, त्याच्यामुळे तुम्हाला तो कलर जो आहे तोच दिसत असतो. आता काही काही केसमध्ये कॉम्बिनेशन युगवायर सिक्वेन्स आहे 7 कलर, त्याच्या व्यतिरिक्त कलर दिसत असतात. मग त्या केसमध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन ऑफ वेवलेंथ केसमध्ये काय होते, तर इमिट होत असते, म्हणून त्या प्रकारचं तुम्हाला कलर दिसत असतो. ठीक आहे. तर हा बेसिक इंट्रोडक्शन झालं. इमिशन काय असतं? इमिशन नॉर्मली बॉडी जेव्हा ऍब्झॉर्व करणार आहे तर त्याच्यामध्ये इमिशन होणार, आणि नॉर्मली सर्व बॉडी ऍब्झॉर्व करतच असतात, बरं की नाही. कोणतीच अशी जगातली कोणतीच बॉडी नाही की ती फक्त रिफ्लेक्टच करेल किंवा ट्रान्समिटच करेल, ऍब्झॉर्व करतच असतात परफेक्टली कोणतीच बॉडी नाही. ओके. म्हणून इमिशन करण्यासाठी ते ऍब्झॉर्व करणार आणि ऍब्झॉर्व केल्यानंतर इमिटी करणार. मग याच्यासाठी आपल्याला नेक्स्ट टर्म घ्यायचं, दॅट इज इमिसिव्ह पॉवर. हा बेसिक इंट्रोडक्शन झालं. आता मला काय करायचं, तर इमिसिव्ह पॉवर इम्पॉर्टंट आहे. 1 मार्काला क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला. इमिसिव्ह पॉवर और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रॅडियंट पॉवर. ओके. इमिसिव्ह पॉवर ही म्हटलं जातं किंवा रॅडियंट पॉवर, आणि आकाशाने रिप्रेझेंट केला जातो तर लेटर आर ने रिप्रेझेंट केला जातो. आता इमिसिव्ह म्हणजे काय, एखादी बॉडी किती प्रमाणात रॅडियंट हीट इमिट करू शकते, ती जी क्वांटिटी आहे ती काय असेल तर तुमचं इमिसिव्ह पॉवर.
मग आता बघा सपोज मी काय केलं रे, तर बॉडी इमिट कोणत्या कोणत्या फॅक्टरवरती डिपेंड असणार, बरं का नाही. सर्वात पहिले तर तुमचं हीट लागणार आहे. हीट जर जास्त असेल तर इमिशन जास्त राहील. इज दॅट क्लिअर? म्हणजे बघा सपोज तुम्ही काय केलं, चहा गरम केलेला, बरं का नाही. चहा गरम जर केलेला असेल तर त्याला गरम तुमच्या सवय आणून ठेवला, तुम्ही कामात आहे 5-10 मिनिटं त्याच्याकडे बघितलंच नाही, तर चहा थंड होऊन जातो, बरं का नाही. म्हणजे त्या 5-10 मिनिटात त्याचं इमिशन जे आहे ते खूप जास्त प्रमाणात झालं, कारण त्याचं टेम्परेचर खूप जास्त होतं. नंतर तुम्ही 5-10 मिनिटांनी बघितलं त्याचं टेम्परेचर एकदम काही झिरो होत नाही, नॉर्मल असतं. त्यानंतर त्याला थंड होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि नॉर्मल स्टेटला येण्यासाठी. म्हणजे काय, तर ज्यावेळेस बॉडी हॉट असते तर सुरुवातीच्या टाइमामध्ये त्याचा रेट ऑफ इमिशन काय असतो तर जास्त असतो. ठीक आहे. अजून कशावरती डिपेंड असतं, तर बॉडीचा एरिया किती आहे, त्याचं नेचर कसं आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. एरियाचं आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता बघा स्मॉल एरिया जर असेल तर त्याला तो काय करणार, लवकरात लवकर हीट ऍब्झॉर्ब करेल आणि तेवढ्या प्रमाणात हीट काय करणार तर इमिट करेल, बरं की नाही. अजून दुसरं एक फॅक्टर काय, तर एरिया जास्त असेल तर बॉडी सर्वात जास्त टेम्परेचर जास्त घेणार आणि इमिशन पण जास्त काळासाठी राहील. समजून राहिलं काय म्हणतोय. छोटी बॉडी घेतलं तर कमी काळासाठी इमिशन राहील आणि जास्त बॉडी घेतली तर ती जास्त वेळेसाठी काय करू शकते तर इमिट करू शकते आणि तेवढ्या प्रमाणात त्याचं टेम्परेचर काय झालं तर वाढलेलं आहे. मग या सर्व फॅक्टर होते, त्याचं नेचर कसं आहे, बॉडी कशी आहे वगैरे वगैरे, ब्लॅक बॉडी आहे का व्हाईट बॉडी आहे, त्याच्यावरती पण तुमचं काय असतं तर इम्युनिटी पॉवर डिपेंड असतं. मग आपण तेच कॉन्सेप्ट या ठिकाणी पुढे करू. द अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट इमिटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. क्यू का असेल तर अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट इमिटेड असेल. ओके. आकाशावरती डिपेंड आहे तर त्याचा एरिया किती, त्या बॉडीचा एरिया किती त्याच्यावरती डिपेंड असेल आणि किती टाइमासाठी तुम्ही त्याला हीट सप्लाय केलेली, बरं का नाही. टाइम कमी तर हीट रिफ्लेक्शन इमिशन काय असणार तर कमी असणार. ओके. जर कमी टाइमासाठी हीट दिलं तर इमिशन पण कमी राहणार. टाइम जास्त झाला हीट पण तेवढे प्रमाणात भेटणार आणि इमिशन पण जास्त असणार. म्हणजे अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट कशावरती डिपेंड असेल तर टाइम वरती डिपेंड असेल. आता या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये 2-2 टी असणार आहे. एक आपण स्मॉल टी ने घेऊ, तो कशासाठी असेल तर टाइम साठी असेल. ओके. आणि कॅपिटल टी असेल तो टेम्परेचर साठी असेल, तर तेवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मी परत परत सांगणार नाही त्या गोष्टी. ठीक आहे. स्मॉल टी रिप्रेझेंट टाइम ड्युरेशन आणि कॅपिटल टी रिप्रेझेंट ऍब्सोल्यूट टेम्परेचर. या पूर्ण चॅप्टर मध्ये जो टेम्परेचर आहे तो नेहमी ऍब्सोल्यूटच पाहिजे. ठीक आहे. तर या फॅक्टरवरती तो काय असणार तर डिपेंड असणार. इज दॅट क्लिअर? आता जर तुम्ही डायरेक्टली प्रपोर्शन जर कॅन्सल केलं तर तुम्हाला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावा लागेल आणि तो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय घेतला तर आर घेतला आणि दॅट आर इज कॉल्ड ॲज इमिसिव्ह पॉवर और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रॅडियंट पॉवर. तर रॅडियंटचा आर घेऊ शकतात. तर काही काही तुम्ही रेफरन्स बुक घेतलं तर ई पण घेतात. इमिसिव्ह पॉवरचा ई किंवा रॅडियंट पॉवरचा आर घेतला जातो. कळलं का नाही. मग आर घेतला. आता तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये आर दिलाय तर आरच घेऊ, नाही तर गडबड करून टाकशील. ठीक आहे. मग वेअर आर का असेल, आर का असेल तर रॅडियंट पॉवर और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इमिसिव्ह पॉवर. तुम्ही पहिले रॅडियंटच लिहितो और इमिसिव्ह पॉवर. ओके. आता इमिसिव्ह पॉवर काय असतो तर ए आणि टी इकडे काय मल्टिप्लाय, इकडे काय करा डिवाइड करा. देअरफॉर आर इज इक्वल टू काय भेटेल तर अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट इमिटेड, त्याला डिवाइड करायचं एरियाने आणि डिवाइड करायचं परत टाइमने. ही दोन्ही टर्म इकडे मल्टिप्लाय होतं, इकडे डिवाइड झाला. मग आता आपली महत्वाची कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे काय तर डेफिनेशन ऑफ इमिसिव्ह पॉवर. व्हॉट इज डेफिनेशन? मग सिंपल, हे जे दिसतंय तेच लिहायचं तुम्हाला. व्हॉट इज इमिसिव्ह पॉवर? द अमाऊंट ऑफ रॅडियंट, क्यू मीन्स रॅडियंट हीट इमिटेड, द अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट इमिटेड. डिनॉमिनेटरला असेल तर त्या ठिकाणी यूज करायचं पर युनिट. ओके. द अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट इमिटेड पर युनिट एरिया per unit time is called as radiant power or emissive power. Clear है? एकदम simple definition है. The amount of radiant heat emitted per unit area per unit time. Okay. Per unit time is called as radiant power. Definition learn करायची या ठिकाणी काही गरज नाहीये. सिम्पली तुम्ही फॉर्म्युल्यावरून, फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे त्यासाठी, बरं की नाही. फॉर्म्युला माहित असेल तर तुम्ही सहजरित्या ते देऊ शकता. आता नेक्स्ट पॉईंट असेल त्याचं काय करायचं आपल्याला, SI युनिट फाइंड करायचं. SI युनिट ऑफ रॅडियंट पॉवर और इमिसिव्ह पॉवर. नॉर्मली मी आता रॅडियंट वर्ड यूज करणार नाही, इमिसिव्ह जास्त रेफर करते. ठीक आहे. तर तुम्ही लक्षात ठेवायचं दोन्ही चालणार त्याला. तर अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट कशामध्ये मेजर केलं होता कॅलरी, पण मी SI युनिट घेतलं तर आज जूल मध्ये मेजर करणार, राईट ना. रॅडियंट हीट कशामध्ये मेजर करणार जूल. एरिया कशामध्ये मेजर करणार आहे मीटर स्क्वेअर, पण तो डिनॉमिनेटरला म्हणजे काय आला तर पर मीटर स्क्वेअर. आणि टाइम कशामध्ये मेजर करणार तर सेकंड मध्ये, पण तो पण डिनॉमिनेटरला म्हणजे काय राहिला तर पर सेकंड झाला. ओके. व्हॉट इज द युनिट ऑफ radiant power? Joule per meter square per second is the unit of radiant power or emissive power. अजून एक युनिट दिसेल याला. ओके. तर बघा तुम्ही पॉवरची डेफिनेशन बघितली होती. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, द अमाऊंट ऑफ वर्क डन, रेट ऑफ डुईंग वर्क. ओके.
तुम्ही किती रेटने काम करू शकतात बरं की नाही, त्याला सांगितलं तर पॉवर. आता वर्डन कशामध्ये मेजर केला जातो तर जूल मध्ये, आणि टाइम कशामध्ये मेजर केला जातो सेकंड मध्ये, आणि जूल पर सेकंड इथं पण आहे बघा. आणि पॉवरचं युनिट काय आहे तर आपण ते घेत असतो वॅट घेत असतो, राईट आहे ना. मग जूल पर सेकंड एवढे 2 लेटर लिहिण्यापेक्षा सोपं काय जाईल तर वॅट लिहा. आणि जर पूर्ण वर्ड लिहायचं तर स्मॉल लेटर, आणि जर फक्त सिम्बॉल द्यायचं तर कॅपिटल लेटर मध्ये घेऊ शकतात. मग अल्टरनेट याला युनिट देऊन टाकू, जे तुम्हाला वाटतंय सोपं तर तुम्ही देऊ शकता, काय अडचण नाही. वरचंही देऊ शकता तुम्ही युनिट, आणि जे खाली आहे ते पण देऊ शकता, ठीक आहे. और एक युनिट असेल याचं, और युनिट काय असेल तर जूल पर सेकंड इज रिप्लेस बाय वॅट, आणि राहिलं काय फक्त मीटर. ओके, और युनिट काय तर वॅट पर मीटर स्क्वेअर. याच्या पुढेच लिहितो मी ऑरच्या पुढे. वॅट पर मीटर स्क्वेअर इज द युनिट ऑफ रॅडियंट पॉवर और इमिसिव्ह पॉवर. तर याचं युनिट झालं. आता नेक्स्ट टॉपिक आहे तर याचं डायमेन्शन फाईंड करून घेऊ आपण, ठीक आहे. किंवा 2 मार्कासाठी, 2 ते 1 मार्कासाठी हा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. डायमेन्शन ऑफ रॅडियंट पॉवर आर, याचं डायमेन्शन फाईंड करायचं. तर सिम्पली आता जूल घेऊ आपण. जूल कोणाचं युनिट आहे तर एनर्जी, कोणती पण एनर्जी घ्या. सर्व मी कायनेटिक एनर्जी घेतलं. बट कायनेटिक एनर्जी एम व्ही स्क्वेअर, एम किलोग्राम, व्ही स्क्वेअर इज मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ते जूलचं इक्विव्हॅलंट युनिट झालं, स्प्लिट केलेलं फॉर्म युनिट, ठीक आहे. त्याला परत डिवाइड करायचं मीटर स्क्वेअर करा, याला मीटर स्क्वेअरने डिवाइड करा. याला पण काय करावं लागेल मीटर स्क्वेअरने डिवाइड करावं लागेल. त्याला परत डिवाइड करायचं सेकंडने, मग याला पण डिवाइड करा सेकंडने. मीटर स्क्वेअर कॅन्सल, रिमेनिंग राहिला केजी, आणि सेकंड इंटू सेकंड, सेकंडचा काय होणार आहे क्यूब होणार आहे. मग सांगा डायमेन्शन काय येईल तर एल नाहीचे, लेंथ नाही मीटर नाहीये म्हणजे एल रेस टू 0. देन एम, एम म्हणजे किलोग्राम, आणि तो सिंगल टाइम्स आहे, दॅट मीन्स एम रेस टू 1, आणि टाइम एस रेस टू 3 आहे म्हणजे टी रेस टू काय येईल डिनॉमिनेटरला, म्हणून काय घ्यायचा -3 इज द डायमेन्शन ऑफ रॅडियंट पॉवर और इमिसिव्ह पॉवर. तर तो जो पॉइंट आहे त्याची काही गरज नाही, तर तुम्ही रफ केला तरी चालेल, ठीक आहे. तर हा टॉपिक झाला तुमचा इमिसिव्ह पॉवर और रॅडियंट पॉवर. तर सर्वात पहिले आपण ती कन्सेप्ट घेतली इमिशन कधी होणार. ओके, नॉर्मली सर्व बॉडी तुमच्या इमिशन करतात, फक्त ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचरला होत नाही. अदर सर्व केसेसमध्ये ते इमिशन पॉसिबलच असतात. हॉट बॉडी जास्त प्रमाणात इमिट करते, त्याचा रेट जास्त असतो, आणि जी नॉर्मल स्टेटला बॉडी त्याचा रेट ऑफ इमिशन तो कमी असतो. ओके, तर या प्रकारे आपण डिस्कस करू शकतो. एकदम राईट सांगितलंय. द अमाऊंट ऑफ रॅडियंट पॉवर इमिटेड दॅट मीन्स क्यू अपॉन टी. बरं का नाही, पॉवर म्हणजे क्यू अपॉन टी, ही रॅडियंट पॉवर झाली. पर युनिट काय असेल तर एरिया इज ऑल्सो कॉल्ड एज इमिसिव्ह पॉवर और रॅडियंट पॉवर. त्याच्या पुढे और एक डेफिनेशन लिहून घ्या याची, लिहा. सेकंड डेफिनेशन, द अमाऊंट ऑफ radiant power emitted, the amount of radiant power emitted per unit area, the amount of radiant power emitted per unit area is also called emissive power or radiant power. तर तुम्हाला जे सोपं वाटतंय हे पण लिहू शकतात, ते पण लिहू शकतात, काय अडचण नाही. दोन्ही डेफिनेशन या ठिकाणी ऍक्सेप्ट केले जाते, ठीक आहे. तर हा टॉपिक आपला या ठिकाणी नेक्स्ट घ्यायचं आहे बघा. जसं आपण बॉडी ऍब्झर्व करते काहीतरी रॅडियंट हीट, मग त्यासाठी किती प्रमाणात ऍब्झर्व करणार, त्यासाठी घेतलं तर कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन स्मॉल ए घेतलं होता. रिफ्लेक्ट किती करते तर कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. तसंच ट्रान्समिट किती करू शकते ती बॉडी, त्यानुसार आपण कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन घेतलं. पण बॉडी इमिट पण करत असते काहीतरी, बरोबर की नाही. मग त्यासाठी आपल्याला नेक्स्ट टर्म घ्यायचं, दॅट इज कोइफिशियंट ऑफ इमिशन. त्याला म्हटलं जातं, दुसरा एक वर्ड अजून एक आहे इमिसिव्हिटी. तर 2 वर्ड चालतील, कळलं का नाही. कोइफिशियंट ऑफ इमिशन चालेल आणि इमिसिव्हिटी पण तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. तर आपण टॉपिक 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी, 1 मार्क फक्त तुम्हाला त्याचं डेफिनेशन राहील. कोइफिशियंट ऑफ इमिशन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज इमिसिव्हिटी, आणि तो रिप्रेझेंट केला तो लेटर स्मॉल ई ने रिप्रेझेंट केला. तो इमिशन साठी आपण ई घेतला. ए म्हणजे ऑब्झर्प्शन, बरं का नाही. आर म्हणजे रिफ्लेक्शन कोइफिशियंट, तसंच टी म्हणजे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. तसं इमिट करणारे म्हणून ई ने रिप्रेझेंट केला जातो. आता याचं स्टेटमेंट कसं घेणार त्याच्या आधी थोडंसं आपण डिस्कस करून घेऊ, म्हणजे आपल्याला स्टेटमेंट यायला सोपं जाईल. आता बघा, इमिशन कधी पॉसिबल आहे, जेव्हा बॉडी काय करते तर ऍब्झॉर्व करते, बरं का नाही. आणि ऍब्झॉर्व केल्यानंतर त्याचं टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तरच तो इमिट करणार, बरं का नाही. मग सर्वात जास्त इमिशन कोणत्या बॉडीमध्ये असतं. आपण बॉडी घेतल्या, एक ब्लॅक बॉडी घेतली, एक परफेक्ट रिफ्लेक्टर घेतलं, परफेक्ट ट्रान्समिटर घेतलं, परफेक्टली ब्लॅक बॉडी घेतली, बरं का नाही. तर या बॉडीपैकी सर्वात जास्त हीट कोण ऍब्झॉर्व करतो
ज्याची ऍब्झॉर्टिव्ह पॉवर जास्त त्याची इमिसिव्ह पॉवर जास्त. क्लिअर ना? जो ऍब्झॉर्व करू शकतो तोच इमिट करू शकतो जास्त प्रमाणात, नाही का? जो ऍब्झॉर्वच करणार नाही, ऍब्झॉर्व केलं नाही तर इमिट करण्याचे चान्सेस तिथं फार कमी असणार, बरं की नाही? मग ऍब्झॉर्प्शन आणि इमिशन याच्यामध्ये डायरेक्ट रिलेशन असते. मग ऍब्झॉर्व सर्वात जास्त ऍब्झॉर्व कोणती बॉडी करते? ब्लॅक बॉडी. ओके, तर त्याचनुसार आपल्याला या ठिकाणी स्टेटमेंट घ्यायचं. व्हॉट इज इमिसिव्ह कोएफिशियंट ऑफ इमिशन? इट इज द रेशो ऑफ द अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट, रॅडियंट पॉवर म्हणून आपण. आर म्हणजे काय? रॅडियंट पॉवर किंवा इमिसिव्ह पॉवर तसे चालेल. ओके, इट इज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी ऑर्डिनरी बॉडी, कोणती पण ऑर्डिनरी बॉडी, आणि त्याला डिवाइड करायचं द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. बी काय रिप्रेझेंट करतो इथला? ब्लॅक बॉडी. ओके, ब्लॅक बॉडी सर्वात सर्व हीट ऍब्झॉर्व करणार म्हणजे सगळीच्या सगळी इमिट करू शकतो. इज दॅट क्लिअर? पण ऑर्डिनरी बॉडी सगळीच्या सगळी हीट ऍब्झॉर्व करत नाही म्हणून आग कमी असणार. आणि ही जे कोइफिशियंट आहे ना हे नेहमी 1 पेक्षा स्मॉल असतात. जर तुम्ही आरबी वरती घेतला तर सर्व ऍब्झॉर्व करून घेणार, बरं की नाही? आणि काही प्रमाणात म्हणजे आन्सर 1 पेक्षा जास्त येणार. तर ते व्यवस्थित प्रॉपर लक्षात ठेवा. मग एकदम सिंपल डेफिनेशन, द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी ऑर्डिनरी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज कॉल्ड एज कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी. इज दॅट क्लिअर? तर डेफिनेशन समजले असेल, एकदम सोपी डेफिनेशन आहे. आता याच्यामध्ये आपण केसेस घेऊ, नाही समजलं तर आपण परत एकदा डिस्कस करू. आता तुमच्याकडे ज्या बॉडीज आहे या ऑर्डिनरी बॉडीचे पण काही प्रकार असते, बरं का नाही? मग ती बॉडी कशा प्रकारची आहे तर त्यानुसार आपण काय करू तर या ठिकाणी केसेस घेऊ. ठीक आहे, सपोज दिस ऑर्डिनरी बॉडी इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. सपोज आपण ही बॉडी, इतर ब्लॅक बॉडी राहणार आहे 100%, पण ही ऑर्डिनरी बॉडी कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहे तर ते आपण एक एक डिस्कस करू. समजा पहिलीच बॉडी तुमची ऑर्डिनरी बॉडी कोणती तर ब्लॅक बॉडी. मग पहिला पण घेऊ, इफ ऑर्डिनरी बॉडी इज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके, ऑर्डिनरी बॉडीज काय तर तुमची परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. याचा अर्थ काय? जो आर आहे तोच काय असला पाहिजे? मग तोच आरबी असला पाहिजे, राईट ना? दॅट मीन्स आर इज इक्वल टू आरबी. देन आर इज इक्वल टू आरबी, ब्रॅकेट मध्ये टाकायची काही गरज नाहीये. ओके, समजलीत का ना? मग आपण आरबी आहे आणि डिनॉमिनेटरला पण आरबी आहे. आरबी आरबी कॅन्सल होणार म्हणजे ई ची व्हॅल्यू काय राहणार तर 1 राहणार, बरं का नाही? देअरफॉर कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी इन दॅट केस इज 1. आपण जर मी ऑर्डिनरी बॉडी ब्लॅक बॉडी घेतली तर आणि जी रेफरन्स बॉडी आहे ती पण ब्लॅक बॉडी आहे तर दोन्ही ब्लॅक बॉडी तर कोइफिशियंट ऑफ इमिशन तुम्हाला 1च भेटेल. ठीक आहे, आता दुसरी घेऊ आपण. समजा जी ऑर्डिनरी बॉडी आहे ती रिफ्लेक्टर आहे, परफेक्ट रिफ्लेक्टर. ओके, इफ ऑर्डिनरी बॉडी इज परफेक्ट रिफ्लेक्टर. ओके, परफेक्ट रिफ्लेक्ट करू शकता. ठीक आहे, रिफ्लेक्टर. देन आता परफेक्ट रिफ्लेक्टर याचा अर्थ काय रे तर बॉडी वरती जेवढं पण अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट इन्सिडेंट झाली, सपोज ही बॉडी आणि या बॉडी वरती काय झाली तर परफेक्ट रिफ्लेक्टर 2 जूल इतकी रॅडियंट हीट इन्सिडेंट झाली, जूल मध्ये घेतलं, आणि ही बॉडी काहीच ऑब्झर्व करणार त्यापैकी सगळीच्या सगळी काय केली तर रिफ्लेक्ट केली, म्हणजे काय 2 जूल. आणि इमिशन कधी पॉसिबल आहे? जेव्हा ती बॉडी ऑब्झर्व करेल आणि ऑब्झर्व केल्यानंतर ती इमिट करू शकते, बरं की नाही? राईट आहे ना? मग याच्यामध्ये ऑब्झर्वेशन नाहीच आहे तर ऑब्झर्वेशन 0 म्हणजे इमिशन पण जे आहे ते किती असलं पाहिजे तर 0, म्हणजे आर जो असेल तो काय असेल तर 0 असेल. समजलं का नाही? म्हणजे इमिसिव्ह पॉवर त्या केसमध्ये किती भेटेल तर 0 भेटेल. देन आर इज इक्वल टू किती भेटेल तर 0 भेटेल. आणि अदर 0 तर 0 ला कोणत्याही टर्मने डिवाइड करा, आन्सर काय भेटणार तर 0. मग परफेक्ट रिफ्लेक्टर जर असेल तर कोइफिशियंट ऑफ इमिशन किती भेटणार तर 0 भेटेल. पण या युनिव्हर्स मध्ये, या जगामध्ये कोणतीच अशी बॉडी नाही की जी परफेक्ट ऍब्झॉर्बर आहे, परफेक्ट रिफ्लेक्टर आहे किंवा परफेक्ट ब्लॅक बॉडी. ऍब्झॉर्बर, रिफ्लेक्टर सगळे कोणतीच परफेक्ट नाही, बरं का नाही? मग परफेक्ट नाही तर तुमची व्हॅल्यू ई ची व्हॅल्यू कधीच 1 नसणार किंवा ई ची व्हॅल्यू कधीच 0 नसणार. मग ती किती असेल तर 0 पेक्षा मोठी असेल आणि 1 पेक्षा स्मॉल असेल, कळलं का नाही? ई फॉर ऑर्डिनरी बॉडी. ओके, जर रेग्युलर बॉडी घेतली जी ऑर्डिनरी आहे तीच बॉडी, कळलं का नाही? नॉर्मल बॉडी तर ती ई ची व्हॅल्यू 1 पेक्षा स्मॉल असेल आणि 0 पेक्षा काय असेल तर जास्त असेल. मग 3 नंबरची केस घेऊ, फॉर एनी ऑर्डिनरी बॉडी. कोणतीही ऑर्डिनरी बॉडी ज्यामध्ये कोइफिशियंट ऑफ इमिशन इज ग्रेटर दॅन 0, इक्वल टू टाकत नाही कारण की 0 नसणं शक्यच आहे कारण परफेक्ट रिफ्लेक्टर कोणतीच बॉडी नाही. अँड इज लेस दॅन 1, 1 पेक्षा लहान असेल
पण 1 नसणार. इज इक्वल टू टाकायचं नाही इथं, कळलं का नाही? इक्वल टू टाकलं म्हणजे तू 1 पण होऊ शकतो. आणि 1 कधी होणार? जेव्हा ब्लॅक बॉडी असते, परफेक्टली ब्लॅक बॉडी, कळलं का नाही? तर कोइफिशियंट ऑफ इमिशन आणि मी आपली जे प्रॅक्टिकल बॉडीज आहे त्याच्यामध्ये 1 पेक्षा स्मॉलच असते आणि 0 पेक्षा मोठीच असते. 0 पण नसते आणि 1 पण नसते. हे फक्त आयडियल केसेस घेतले आपण, पण ही आपली रेग्युलर केस आहे. ओके, तर आपण तुम्हाला या ठिकाणी समजला असेल. Write down the definition of coefficient of emission or emissivity. The ratio of emissive power bracket मध्ये R करा, capital R, फक्त R. The ratio of emissive power in bracket R of any ordinary body, any body म्हणा, ordinary म्हणण्यापेक्षा any body to the emissive power bracket मध्ये RB करा, to the emissive power in bracket RB of a perfectly black body comma at the same temperature दोन्ही बॉडीचं सारखंच पाहिजे हा. तर त्या केसमध्ये इमिशन आपल्याला फाइंड करायचं. at the same temperature is called coefficient of emission or emissivity. is called coefficient of emission or emissivity. हा, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आता आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा आहे, जो पेपरला तुम्हाला 3 मार्काला यावर्षी येण्याचे फार चान्सेस आहेत. ओके, मग दरवर्षी येऊ शकतात, कारण हा चॅप्टर मागच्या वर्षी पण होता तुम्हाला, तर बरेच टॉपिक याच्यातून रिमूव्ह केले गेले, काही नवीन पॉईंट ऍड केले गेले. ठीक आहे, तर ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले. तर हा महत्वाचा पॉईंट आहे त्याचा. क्रिप्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. क्रिप्चॉफ्स लॉ आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा. क्रिप्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. ओके, आता बघा क्रिप्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. आता या तुम्हाला पर्टिक्युलर जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये क्रिप्चॉफ्स लॉ 2दा येणार आहे. ओके, तर हा एकदा क्रिप्चॉफ्स लॉ झाला, पण हा कोणासाठी? तर हीट रेडिएशन साठी. अजून एक क्रिप्चॉफ्स लॉ येणार आहे, तो करंट साठी येणार आहे. एक चॅप्टर आहे तुमचा करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये, करंट इलेक्ट्रिसिटी म्हणून, त्यामध्ये तुम्हाला हा टॉपिक परत क्रिप्चॉफ हा वर्ड परत येणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यात व्यवस्थित गडबड करायचं नाही. बरेच जण फक्त हा वर्ड काय म्हणतात रीड करतात क्रिप्चॉफ्स लॉ, आणि बाकीचं पुढचं युजच करत नाही. तर क्रिप्चॉफ्स लॉ फॉर इलेक्ट्रिसिटी किंवा करंट इलेक्ट्रिसिटी असा एक वर्ड राहील, आणि क्रिप्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन असं एक राहील. कळलं का नाही? तर दोघांमधला डिफरन्स बघायचा, याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं क्रिप्चॉफ्स लॉ पेक्षा. ठीक आहे, तर त्यानुसारच, आणि ते पण तुम्हाला 2 ते 3 मार्कासाठी तो पण लॉ असणार आहे, आणि आपण तुम्हाला 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. आता याचं स्टेटमेंट आहे, तर स्टेटमेंट मी सुरुवातीला सांगणार नाही, एकदा डेरिवेशन कम्प्लीट करून घेऊ, आणि डेरिवेशन नंतर मग आपण याचं स्टेटमेंट परत एकदा रिपीट करू. ठीक आहे, तर सर्वात पहिले क्रिप्चॉफ्स लॉ घेण्याआधी तर बघा, तुम्हाला कोइफिशियंट ऑफ इमिशन घेतलं, पण त्यामध्ये सांगितलं मी तुम्हाला इमिसिव्ह पॉवर घ्यायचं तुम्हाला कोणत्याही बॉडीचं, त्याला डिवाइड करायचं परफेक्टली ब्लॅक बॉडीचं, पण दोन्ही बॉडीचं टेम्परेचर सारखंच पाहिजे. म्हणजे आपण 2 बॉडीज घेणार आहे, एक ऑर्डिनरी बॉडी घेणार आहे आणि दुसरी ब्लॅक बॉडी घेणार आहे, आणि दोघांचं टेम्परेचर सारखंच ठेवायचं, म्हणजे त्याला एका बॉक्समध्ये क्लोज करून ठेवा. ओके, म्हणजे त्याच्यामुळे दोन्ही बॉडीचं टेम्परेचर काऊन जाईल तर सारखं होऊन जाईल, अशी कंडिशन आपल्याला क्रिएट करायचं. म्हणून घेताना काय करायचं, एक एनक्लोजर घ्यायचं आहे. ओके, एनक्लोजर म्हणजे काय? पूर्ण बंद असेल, चारी बाजूने तो बंद असेल. ठीक आहे, बाहेरची हीट आतमध्ये येणार नाही, आतमधली बाहेर जाणार नाही, जसं की तुमचं थर्मस वगैरे असतं, बरं का नाही? तर नॉर्मली तुम्ही त्यावेळेस चहा जर ठेवलेला असेल गरम चहा, तर तो बऱ्याच काळासाठी काय असतो तर गरमच असतो. असं म्हणणार की तो थंड होत नाही, तर हीट रेडिएशन थोड्याफार प्रमाणात होतं, पण आपण आयडियल कन्सिडर करतो की हीट लॉसच होत नाही, बरं की नाही? तर थर्मसचं एक्झाम्पल घेऊ शकतात अशा प्रकारचं, बरं की नाही? तर त्याच्यामध्ये हीट रेडिएशन सहसा होणारच नाही. मग आपण एक इन्क्लोजर घेतलं, एक पूर्ण चारी बाजूने क्लोज असलेला काय घेतला तर एक बॉक्स घेतला, दॅट इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड सिस्टीम घेतला आपण. ठीक आहे, आयसोलेटेड काय घेतलं तर आपण सिस्टीम या ठिकाणी डिझाईन केली. ओके, इज दॅट क्लिअर? ओके, तर सर्वात पहिले काय घेतलं तर आपण एक एनक्लोजर घेतलं, चारी बाजूने बंद असेल,
नॉर्मली बघा तुम्ही ज्यावेळेस ते आईस्क्रीम विकणारे येतात बघा गाड्यावरती वगैरे बरं का नाही, त्यांच्याकडे एक बॉक्स असतो. तो बॉक्स नॉर्मली याचा प्लास्टिकचा वगैरे असतो, जुन्या काळात ते लाकडाचे असायचे बरं का नाही. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक बॉक्स दिलेला असतो, थर्मोकॉलचा बॉक्स असतो. ओके, आणि त्यामध्ये बर्फ वगैरे ठेवलेला असतो, दोघांमध्ये स्पेस असतो. आणि जे आईस्क्रीम वगैरे मध्ये ठेवलेले आहे ते बऱ्याच काळासाठी काय केलं जातं तर त्या स्टेटमध्ये राहू शकतात बरं का नाही. तर त्या प्रकारचा एक बॉक्स घ्यायचा आपल्याला, ज्याच्यामध्ये बाहेरची हीट पण येणार नाही, आतमधली बाहेर जाणार नाही. ठीक आहे, अपूर्ण चारी बाजूने क्लोज असेल म्हणजे असा बॉक्स घ्यायचा आहे. तर आपण इथं बॉक्स काढू शकत नाही, तर तेवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग मी एक काय घेतलं तर सिस्टीम घेतली, दॅट इज आयसोलेटेड सिस्टीम घेतली. ओके, आता याच्यामध्ये मला 2 बॉडीज घ्यायच्या. ओके, आता हे 2 बॉडी घेताना आणि एक थ्रेड घ्यायचं आणि त्या थ्रेडला अशा 2 थ्रेड घ्यायच्या आणि या दोन्ही थ्रेडला मी काय केलं तर एक बॉडी या ठिकाणी कनेक्ट केली आणि दुसरी बॉडी काय केली तर या ठिकाणी कनेक्ट केली. ओके, अशा 2 बॉडीज मी या ठिकाणी कन्सिडर केल्या. पण बघा दोन्ही बॉडी जे घेणार आहे तर दोघांचं जे शेप आहे तर तो सारखाच पाहिजे. ओके, मास जे आहे त्या बॉडीचं पहिल्या बॉडीचं जेवढं असेल दुसऱ्या बॉडीचं पण मास तेवढंच असेल. पहिल्या बॉडीला जे मटेरियल यूज केलेलं आहे दुसऱ्या बॉडीला पण तेच मटेरियल पाहिजे. पण समजा शेप, साईज, मास वगैरे जेवढ्या काही त्याच्या प्रॉपर्टीज आहे एक्सटर्नल दिसणाऱ्या त्या सर्व काय पाहिजे तर एकच. म्हणजे एकाच बॉडीपासून आपल्याला 2 बॉडी तयार करायचे, सेम साईजचं, सेम वगैरे सर्व काही सेम असेल. आणि ज्या थ्रेड यूज करणार आहे त्या पण सारख्याच लेंथच्या असतील, सारख्याच मटेरियलच्या असतील, सर्व काही सारख्याच असेल. ठीक आहे, त्यात आपण ही पहिली बॉडी घेतली दॅट इज ए बॉडी आणि दुसरी घेतली ती काय घेतली तर बी बॉडी. ए बॉडी इज द ऑर्डिनरी बॉडी. ओके, तर याच्या 2 बॉडी घेतला. हिअर ए बॉडी इज अ ऑर्डिनरी बॉडी, ऑर्डिनरी बॉडी असेल. आणि जी दुसरी बी बॉडी घेणार आहे ती कोणती घेणार तर ब्लॅक बॉडी घेणार आहे. याच्यात ते ब्लॅक कलरचं असं कोटिंग असेल. ठीक आहे, लॅम्प ब्लॅक तुम्ही याच्यावरती पूर्ण देऊ शकता. ठीक आहे, या प्रकारे. आता मी काय ते पूर्ण ब्लॅक करत नाही तर पूर्ण शाई इथं संपून जाईल. ठीक आहे, तर समजून घ्यायचं तुम्ही ब्लॅक करू शकता, पेन्सिलचा यूज करून ते पूर्ण डार्क करून घ्या. म्हणजे कोणती तर ब्लॅक बॉडी, कोणती परफेक्टली ब्लॅक बॉडी. ठीक आहे, वेअर बी बॉडी इज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके, इज ऑर्डिनरी बॉडी, त्याला काहीच नाही करायचं, तशीच बॉडी सोडून द्यायची. आणि दुसरी जी बॉडी आहे त्या करायचं, त्याला फक्त काय करायचं लॅम्प ब्लॅकची कोटिंग देऊन टाकायचं, पूर्ण ब्लॅक बॉडी होऊन जाणार. ठीक आहे, आणि परफेक्टली घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, तर या कंटेनर मध्ये काही अमाऊंट ऑफ हीट असेल आणि ती आपल्याला या बॉडीला द्यायची बरं का नाही. तर सर्वात पहिला प्रश्न महत्वाचा की सर्वात पहिले कोणती बॉडी त्या कंटेनर मधली हीट सर्वात जास्त ऍब्झॉर्ब करेल. बी. बरं, ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडी काय करते अमाऊंट ऑफ रेडिएंट हीट काय करते ऍब्झॉर्ब करते. ऍब्झॉर्ब केल्यानंतर त्याचं टेम्परेचर याच्यापेक्षा पण वाढणार आहे, मग तो काय करेल तर इमिट करेल, राईट ना. पण त्याच केसमध्ये जी ऑर्डिनरी बॉडी आहे ती ऍब्झॉर्ब करणार नाही असं नाही, ती पण ऍब्झॉर्ब करणार पण इतकं नाही करणार, जेवढी ब्लॅक बॉडी करते तेवढं नाही करणार. बरोबर ना. म्हणजे सर्वात पहिले जर इनिशियल स्टेजला जर घेतलं तर ब्लॅक बॉडी मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब करून घेईल आणि तेवढ्याच प्रमाणात ती काय करणार तर इमिट करणार. हा पॉईंट क्लिअर झाला. आणि त्याच स्टेटमध्ये त्याच कंडिशनला त्याच इनिशियल स्टेटमध्ये ऑर्डिनरी बॉडी हीट ऍब्झॉर्ब करणार पण कमी प्रमाणात करणार आणि तेवढ्याच प्रमाणात तो इमिट करणार, इमिट पण करणार ऍब्झॉर्ब पण करणार, दोन्ही केसेस सायमल्टेनियसली चालणार. पण सपोज मी काय केलं या 2 बॉडीज मी त्या इनिशियल स्टेटला न ऑब्झर्व करता आफ्टर व्हेरी लॉंग टाइम, जास्त टाइमानंतर मी काय केलं ऑब्झर्व केलं, 1 तास झाला 2 तास असं काहीतरी टाइम घेतला जास्त टाइमानंतर आपण. ठीक आहे, तर जास्त टाइमानंतर जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर दोन्ही बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते कसं राहील रे. सुरुवातीच्या केसला मी सांगेल की ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर जास्त राहील, ऑर्डिनरी बॉडीचं कमी राहील. पण आफ्टर व्हेरी लॉंग टाइम तर दोन्ही बॉडीचं टेम्परेचर कमी जास्त राहील का सारखंच राहील का ब्लॅक बॉडीचं जास्तच राहील आणि ऑर्डिनरी बॉडीचं कमी राहील. सेम राहील बरं का नाही. म्हणजे याचा अर्थ काय तर या दोन्ही बॉडीने काय केलं तर थर्मल इक्विलिब्रियम स्टेट या ठिकाणी अक्वायर केली. ओके, तर या दोन्ही बॉडीने काय केलं तर थर्मल इक्विलिब्रियम स्टेट या ठिकाणी अक्वायर केली. समजलं या प्रकारे. म्हणजे याचा अर्थ काय, जेवढी अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट या बॉडीवरती इन्सिडेंट झाली, सपोज की अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट काय केली त्याच्यावरती इन्सिडेंट झाली, तेवढ्याच अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट तो काय करेल तर परत इमिट करून टाकेल. कळलं का नाही. जेवढं येत आहे तेवढं देऊन टाकतोय, म्हणजे माझ्याकडे काही शिल्लक नाही, माझी जी पहिली परिस्थिती होती तीच माझी नंतरची परिस्थिती राहणार. कळलं का नाही. आलंय आणि तसंच गेलेलं पण आहे बरं का नाही. म्हणजे माझ्याकडे काही शिल्लक नाही राहिलं, माझं जे टेम्परेचर आहे ते तसंच राहणार. ओके, आपण समजला.
तसंच आता याच्यात जास्त अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट काय होणार तर ऍब्झॉर्ब करणार. तर राहू द्या, जास्त ॲरो दाखवा तर या ठिकाणी काय करणार आहे, कमी अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट ऍब्झॉर्ब करणार. आणि जेवढी ऍब्झॉर्ब केली गेली त्या ऑर्डिनरी बॉडीद्वारे तेवढी परत काय होणार तर इमिट पण होणार. म्हणजे ती बॉडी परत कोणत्या स्टेटला असणार तर नॉर्मल स्टेटलाच असणार. इज दॅट क्लिअर? ओके, म्हणजे त्याने काय केलं तर थर्मल इक्विलिब्रियम स्टेट या ठिकाणी अक्वायर केलेली आहे इथपर्यंत. ठीक आहे. आता सर्वात पहिले ब्लॅक बॉडी जर घेतलं तर ब्लॅक बॉडीसाठी, आणि कोणती बॉडी आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी, हा डेरिव्हेशन घेताना आपल्याला परफेक्टली घ्यावं लागेल. आणि आपल्याकडे परफेक्टली नाहीये तर तो पार्ट नंतरचा, पण आपल्याला डेरिव्हेशन घ्यायचं तर परफेक्टली घ्यावं लागेल. आता परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन किती असेल? ब्लॅक बॉडीसाठी ए ची व्हॅल्यू, स्मॉल ए ची व्हॅल्यू, कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन ची व्हॅल्यू किती असते? 1 असते. मग या ठिकाणी जो ए आहे तो किती आला तर 1 झाला. आणि ऑर्डिनरी बॉडीसाठी ती किती असते? कोणती बॉडी? ऑर्डिनरी, फक्त ब्लॅक बॉडी सोडून. चला बोलायचं लवकर लवकर. 0 नसते ना, ऍब्झॉर्ब करू शकत नाही का? मग याचा अर्थ 0 घेतला याचा अर्थ तो ऍब्झॉर्बच करू शकत नाही. ऍब्झॉर्ब करतोय ना, म्हणजे 1 पेक्षा लेस असेल, बरं का नाही? राईट, एकदम. कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन फॉर ऑर्डिनरी बॉडी इज लेस दॅन 1. इज दॅट क्लिअर? तर या ठिकाणी 2 पॉईंट वेगवेगळे, कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन दोघांचा वेगवेगळा आहे. ठीक आहे, तर हा पॉईंट आपण या ठिकाणी डिस्कस करू. आता बघा, आफ्टर थर्मल इक्विलिब्रियम द अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट ऍब्झॉर्ब इज इक्वल टू द अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट इमिटेड. बरं का नाही? जेवढं ऍब्झॉर्ब केलं जातं तेवढंच काय होणार तर इमिट होणार. तरच त्याने काय केलं तर थर्मल इक्विलिब्रियम स्टेट काय केली तर त्याने अक्वायर केली, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे, तर आपण एक स्टेटमेंट लिहू शकतो, क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट ऍब्झॉर्ब बाय बॉडी. 2 बॉडी घेणार, ए बॉडी बी. पहिले ए बॉडी साठी सॉल्व्ह करू नंतर बी, किंवा मग पहिले बी साठी सॉल्व्ह करा नंतर ए साठी, कोणासाठी चालेल. ठीक आहे, मग आपण सगळ्यात पहिले कोणासाठी घेऊ तर ऑर्डिनरी. आता मी इथून डेरिव्हेशन स्टार्ट करतोय, हा पॉईंट तुमचा कम्प्लीट झाला. ठीक आहे, इथून डेरिव्हेशन स्टार्ट करू. फॉर ऑर्डिनरी बॉडी घेऊ. ऑर्डिनरी बॉडी त्याला लेबलिंग काय दिलं तर ए दिलेलं आहे. ए साठी काय असणार? ठीक आहे, अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट जेवढी तो ऍब्झॉर्ब करणार तेवढीच काय करणार तर इमिट करणार. बरं का नाही? मग या ठिकाणी लिहू, अमाऊंट म्हणा किंवा क्वांटिटी म्हटलं तरी चालेल. अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट absorbed by the body by ऑर्डिनरी बॉडी म्हणण्यापेक्षा आपण ऑलरेडीच वरती लिहिलेलं आहे. ठीक आहे, पहिला पॉईंट बघा, ऑर्डिनरी बॉडी तर त्याला वाटतं सर ए करा. अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट त्याने किती ऍब्झॉर्ब केली तेवढीच अमाऊंट ऑफ हीट काय करेल तर तो इमिट पण करेल. मग या ठिकाणी परत लिहा, अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट emitted by the body. कोणती बॉडी तर ए बॉडी. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण हे स्टेटमेंट लिहिलं. कळलं का नाही? जर थर्मल इक्विलिब्रियम स्टेट त्याने अक्वायर केलं तर जेवढं ऍब्झॉर्ब करेल तेवढंच काय करेल तर इमिट करणार. बरं का नाही? आता इमिट किती करू शकतो तर आर इतकं तो काय करू शकतो तर इमिट करू शकतो. किंवा अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट इन्सिडेंट होणार, आणि आर म्हणजे काय तर इमिसिव्ह पॉवर. म्हणजे जेवढी त्याची इमिसिव्ह पॉवर तेवढ्या प्रमाणात तो काय करणार तर रॅडियंट हीट इमिट करून टाकेल. इज दॅट क्लिअर? आणि ब्लॅक बॉडी जी आहे ती किती प्रमाणात इमिट करेल तर आरबी अमाऊंट ऑफ हीट काय करेल तर इमिट करेल. दॅट इज इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. इज दॅट क्लिअर? तर या ठिकाणी आपण आता स्टेटमेंट घेऊ. मग बघा, टोटल अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट ए कडून किती ऍब्झॉर्ब केली जाणार तर ती ऍब्झॉर्ब केली जाणार तुमचं किती तर क्यू ए. व्हॉट इज क्यू ए? What is Q? Q is the total amount of radiant heat incident on body. And what is QA? QA is the total out of that total amount of radiant heat. त्याने किती ऍब्झॉर्ब केली तर QA amount of heat काय करेल तर तो ऍब्झॉर्ब करेल. रिफ्लेक्शन वगैरे ते सोडून द्या, सध्या तरी आपल्याला इमिशन घ्यायचं तर ऍब्झॉर्प्शन वगैरे घ्यावं लागेल. बरं की नाही? रिफ्लेक्ट झालेली इमिटच होणार नाही. बरं की नाही? इमिशन आहे तो रिफ्लेक्शनचा आहे. ऍब्झॉर्प्शन तर इमिशन. तर आज पॉईंट आपण आता या ठिकाणी कंटिन्यू करू. मग किती अमाऊंट ऑफ ऑर्डिनरी बॉडीने ऍब्झॉर्ब केलं तर त्याने केलं क्यू सफिक्स ए अमाऊंट ऑफ हीट काय केली तर ऍब्झॉर्ब केली. आणि किती इमिट केलं तर आर अमाऊंट ऑफ हीट काय केली तर इमिट केली. तरच हे दोन्ही स्टेट म्हणजे त्याच टेम्परेचरला राहू शकतं, थर्मल इक्विलिब्रियम स्टेटला असू शकतं. हा पॉईंट सर्वांना समजला असेल. ठीक आहे, तर याला काय करतो मी इक्वेशन 1 कन्सिडर करतो. पण बघा, आपल्याला एक पॉईंट होता, याचा कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन 1 नाहीये. आपण कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन घेऊ. ठीक आहे, बट
कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन काय याचा फॉर्म्युला? कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शनचा फॉर्म्युला काय आहे? द रेशो ऑफ, बोला, अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट, बोला लवकर, कोणतरी एकाने बोला लवकर. एचा फॉर्म्युला काय आहे? QA upon Q. QA divided by Q. What is Q? Q is the total incident heat. And what is QA? Absorbed by that body. Okay, amount of heat absorbed by the body. पण आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये QA आहे, मी इथे QA फाइंड करा. Therefore QA is equal to, Q इकडे डिवाइड, इकडे काय करा, मल्टिप्लाय, मग A इंटू करायला तर Q झाला. तर QA ची व्हॅल्यू आपण फाइंड केली, ती काय करा, इक्वेशन 1 मध्ये पुट करून टाका. Therefore इक्वेशन नंबर 1 becomes, बघा इक्वेशन 1 काय भेटणार आहे? QA is replaced by A into Q is equal to R. दिस इज इक्वेशन 2. आणि घेतलं आपण कोणासाठी? तर ऑर्डिनरी बॉडीसाठी या ठिकाणी आपण डिस्कस केलं. आता कोणासाठी घ्यायचं आपल्याला? ब्लॅक बॉडीसाठी. परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी या ठिकाणी डिस्कस करू. सेम स्टेटमेंट, अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट ऍब्झॉर्ब करणार आणि तेवढीच काय करणार तर इमिट करणार. ते स्टेटमेंट टाकायचं आणि मॅथमॅटिकल मध्ये कन्वर्ट करू आणि पुढे काय होणार तर ते आपण डिस्कस करू. तर ही स्टेटमेंट इथं बसणार नाही, आपण या साईडला शिफ्ट करू. तर त्याआधी कोणाला काय अडचण असेल तर विचारून घ्या. बघा जसं आपण ऑर्डिनरी बॉडीसाठी थोडंफार स्टेटमेंट दिसतं तुम्हाला. ऑर्डिनरी बॉडीसाठी जसं आपण फाईन केलं तसं आता कोणासाठी घ्यायचं आपल्याला? ब्लॅक बॉडीसाठी घ्यायचं. ठीक आहे, मग आता सेकंड पॉईंट घेऊ आपण. फॉर ब्लॅक बॉडी, फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणा. परफेक्टली ब्लॅक बॉडी आणि तो कशाने पेन केला तर लेटर बी ने पेन केला. ठीक आहे, त्या बॉडीला आपण बी म्हणून या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. आता बघा सेम स्टेटमेंट घ्यायचं. अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट किती ऍब्झॉर्ब करणार त्या बी बॉडी पासून, तेवढंच तो इमिट पण करणार. ठीक आहे, मग पहिल्या ब्रॅकेट मध्ये मी टाकतो या ठिकाणी अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट ऍब्झॉर्ब, किंवा क्वांटिटी म्हटलं तरी चालेल. अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट ऍब्झॉर्ब बाय बॉडी, बाय द बॉडी ए, बी. बी कडून किती ऍब्झॉर्ब केली गेली आणि तेवढीच का होणार तर इमिट होणार. मग या ठिकाणी परत टाका अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट इमिटेड बाय द बॉडी बी. बी कडून किती अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट काय केली झाली तर इमिट केली. हे दोन्ही आपण इक्वल घेतले कारण थर्मल इक्विलिब्रियमला, बरं का नाही. मग आता बघा या डायग्राम मध्ये जर घेतलं की अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट त्याच्यावरती इन्सिडेंट होते आणि ब्लॅक बॉडी काय करतात, जेवढी हीट त्याच्यावरती इन्सिडेंट झाली परफेक्टली त्याच्यामुळे जेवढी अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट काय म्हणतात इन्सिडेंट झाली तेवढीच्या तेवढी काय केली त्याने ऍब्झॉर्ब केली. म्हणजे या ठिकाणी अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट किती ऍब्झॉर्ब केली बी बॉडीने तर क्यू अमाऊंट ऑफ, ए बॉडीने किती केली तर क्यू ए अमाऊंट ऑफ. ठीक आहे, इज इक्वल टू अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट इमिट किती होणार तर आरबी इतकं काय होणार तर इमिट होणार. ओके, आरबी इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके, तर क्यू अमाऊंट ऑफ इन्सिडेंट झाली तेवढीच्या तेवढी ऍब्झॉर्ब केली आणि आरबी अमाऊंट ऑफ काय केली तर इमिट केली. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही क्यू ची व्हॅल्यू चेंज करू शकत नाही का, कारण की ए चा फॉर्म्युला परत माहिती तुम्हाला क्यू ए डिवायडेड बाय क्यू आणि ब्लॅक बॉडीसाठी ए ची व्हॅल्यू किती आहे तर 1 आहे. मग इथं 1 टाकलं तुम्ही तर क्यू ए डिवायडेड बाय क्यू आणि क्यू इकडे डिवाइड इकडे काय करा मल्टिप्लाय, मग क्यू इज इक्वल टू करायचं तर क्यू ए राहील. कळलं का नाही. तर ब्लॅक बॉडीसाठी हे दोन्ही सेम असतात, ऑर्डिनरी बॉडीसाठी तसं नसतं म्हणून आपण त्याला चेंज केलं. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला या स्टेटमेंटमध्ये अजिबात काही चेंज करायची गरज नाही. त्याला डायरेक्टली काय करा इक्वेशन 3 कन्सिडर करा. ठीक आहे, मग एक काम करू आपण इक्वेशन 2 ला जे त्या टॉपिक मध्ये घेतलं होतं आपण. ठीक आहे, इक्वेशन 2 ला इक्वेशन 3 ने काय करू तर डिवाइड करू. मग आपलं एक स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल. डिवाइडिंग इक्वेशन नंबर 2 बाय इक्वेशन 3. तर इक्वेशन 2 लगेच तुम्हाला ऑब्झर्व झालेलं आहे. इक्वेशन 2 काय आहे तर तो आहे राईट साईडला लेफ्ट साईडला ए इंटू क्यू. ओके, आणि याच्या लेफ्ट साईडला काय आहे तर तो आहे फक्त क्यू, या दोघांचा डिवायडेशन केलं. त्याच्या राईट साईडला काय आहे आर आणि याच्या राईट साईडला काय तर आर बी ए. बरं की नाही, क्यू आणि क्यू काय झाला कॅन्सल झाला. मग इथं शिल्लक काय राहिलं तर इथं राहिला ए आणि या ठिकाणी काय राहिलं तर आर डिवायडेड बाय आर बी. बट आर डिवायडेड बाय आर बी काय असतं ई असतो. बरं का नाही, कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑर इमिसिव्हिटी. याचाच अर्थ काय, जर दोन बॉडी कोणत्याही घ्या, दोन बॉडी ऑर्डिनरी घ्या ब्लॅक घ्या नाही ते कसं पण घ्या,
कळलं का नाही? दोन बॉडी कोणते घेतलं तर दोन्ही बॉडीमध्ये आफ्टर थर्मल इक्विलिब्रियम स्टेट, थर्मल इक्विलिब्रियम नंतर किंवा थर्मल इक्विलिब्रियम म्हणता येईल आपल्याला. थर्मल इक्विलिब्रियम स्टेट नंतर कोएफिशियंट ऑफ इमिशन जेवढा असेल तेवढंच कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन असेल. आणि हेच त्याचं स्टेटमेंट आहे. कळलं का नाही? आता स्टेटमेंट सुरुवातीला सांगता येणार नाही कारण की माहितच नव्हतं तुम्हाला. आता तुम्ही स्टेटमेंट सांगू शकतात आणि सुरुवातीला पण लिहू शकतात. काय? फॉर थर्मल इक्विलिब्रियम स्टेट ऑफ टू बॉडीज द कोएफिशियंट ऑफ इमिशन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन किंवा कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. जर बऱ्याच जणांना स्टेटमेंट नाही पुस्तकात हे नाही दिसणार किंवा हे पण दिसेल तर त्या केसमध्ये काय असेल? द कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज इक्वल टू the ratio of emissive power of ordinary body to the emissive power of perfectly black body. ते थोडंसं मोठं होऊन जाईल. त्याशिवाय सोपं आहे. इमिशन जेवढं आहे कोएफिशियंट ऑफ तेवढंच कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन पण असेल जर बॉडी थर्मल इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असेल तर. ओके, तर काही अडचणाच्या आता याच्या दोन असतात, एक असतं आयसोथर्मल आणि दुसरं थर्मल इक्विलिब्रियम. तर आपण थर्मोडायनामिक मध्ये त्या दोघांचा नेमका डिफरन्स समजून घेणार. ठीक आहे, तर आयसोथर्मल म्हणजे फक्त टेम्परेचर कॉन्स्टंट आणि थर्मल इक्विलिब्रियम मध्ये सर्व गोष्टी सारख्या आहेत. शेप, साईज, प्रेशर, व्हॉल्यूम वगैरे जे असेल सर्व गोष्टी आपण सारख्या ठेवल्या तर ते थर्मल इक्विलिब्रियम झालं. ओके, आणि आयसोथर्मल म्हणजे फक्त टेम्परेचर कॉन्स्टंट. तर त्या दोघांमधला डिफरन्स आपण त्यावेळेस एकदम प्रॉपरली डिस्कस करू. आता सध्या फक्त स्टेटमेंट सांगू आपण. या राईट डाऊन द स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन, हीट रेडिएशन. लिहा. फॉर अ बॉडी इमिटिंग अँड ऍब्झॉर्बिंग, अशा बॉडी घ्यायच्या ज्या इमिट पण करू शकतात आणि ऍब्झॉर्ब पण करू शकतात. ठीक आहे, फॉर अ बॉडी इमिटिंग अँड ऍब्झॉर्बिंग कोणत्याच्या? तर थर्मल इक्विलिब्रियम टेम्परेचर सारखं, बरोबर का नाही? फॉर अ बॉडी इमिटिंग अँड ऍब्झॉर्बिंग ऍब्झॉर्बिंग थर्मल रेडिएशन इन थर्मल इक्विलिब्रियम असं म्हणा. फॉर अ बॉडी इमिटिंग अँड ऍब्झॉर्बिंग thermal radiation in thermal equilibrium, thermal radiation in thermal equilibrium, comma, the coefficient of emission bracket मध्ये वाटलं तर small e करा, coefficient of emission is equal to coefficient of absorption is equal to coefficient of absorption bracket मध्ये a करा. ओके, आणि त्याच्या खाली लिहा दॅट इज a इज इक्वल टू e. तर ते त्या स्टेटमेंटचा परत एकदा सांगा ना. हो, परत एकदा सांगतो, एक मिनिट. इथेच कंटिन्यू करू. ठीक आहे, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. ओके, आता स्पेक्ट्रल म्हणजे काय? स्पेक्ट्रम काढायचा आपल्याला, म्हणजे ग्राफिकली तो रिप्रेझेंट करायचा आपल्याला. स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन इम्पॉर्टंट आहे आणि व्यवस्थित समजून घ्यायचं. आणि ज्या केसमध्ये तुम्हाला तो समजणार नाही तर त्या केसमध्ये आपण परत एकदा डिस्कस करू. थोडंसं अडचण येणार आहे तुम्हाला असं मला वाटतं, नाही आलं तर चांगलंच आहे. ठीक आहे, तर बघा सर्वात पहिले आपण डिस्कस काय करणार आहे आणि ग्राफ कशाच्या टर्म मध्ये काढायचं ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. बघा मी सुरुवातीला तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. एखादी ब्लॅक बॉडी आहे, सपोज मी काय घेतलं तर आयन घेतलं. ठीक आहे, लोखंडाचा एक काय घेतला तर ब्लॉक घेतला. आता या लोखंडाच्या ब्लॉकला मी काय केलं तर गरम करायला काय केलं सुरुवात केली. लोहाराच्या भट्टीमध्ये घेऊन गेला आणि याला काय केलं तर गरम करायला सुरुवात केला. याचा पहिला कलर जो होता तो ब्लॅक होता, बरं का नाही? नॉर्मली ब्लॅकच असतो लोखंडाचा कलर, बघ नाही, किंवा वेगवेगळा कलर असतो. आपण ब्लॅक कलरचा एक लोखंड घेतला. आता या ब्लॅक कलरला मी कारण ब्लॅक बॉडी रेडिएशन घ्यायचं म्हणून ब्लॅक कलरचा मी बॉडी घेतला. आता याला गरम करायला सुरुवात केलं. या ब्लॅक कलरचं कन्व्हर्जन कशात होणार आहे? रेड मध्ये होणार सर्वात पहिले, बरं का नाही? सुरुवातीच्या केसमध्ये रेड नंतर मग तो ऑरेंज मध्ये येईल किंवा येलोइश ऑरेंज होणार, बरं का नाही? पिवळ्या कलरचा तो दिसायला लागतो. त्यानंतर आणखीन जास्त गरम करायला सुरुवात केली तर तो कोणता कलर भेटेल? आपल्याला ब्ल्यू कलर भेटेल. आणि तुम्ही जर खूप जास्त टेम्परेचर इन्क्रीज केलं देन ब्ल्यू कलर कन्वर्ट इन टू व्हाईट कलर, बरं का नाही?
मग बघा इथलं जे टेम्परेचर आहे, सपोज रेड कलर साठी जे टेम्परेचर आहे ते व्हाईट कलरच्या टेम्परेचर पेक्षा कसं आहे, कमी आहे. बरं का नाही, रेड कलरचं टेम्परेचर कमी आहे आणि व्हाईट कलरचं जे टेम्परेचर आहे ते सर्वात जास्त आहे. मग रेड पेक्षा ऑरेंज कलर मध्ये कन्वर्ट करण्याला टेम्परेचर वाढवावं लागेल आणि ब्ल्यू कलर करताना पण टेम्परेचर काय करावं लागेल, तुम्हाला वाढवावं लागेल. आता तुम्ही बघा 11th स्टँडर्डला आपण काही कलर्स घेतले होते, ते म्हणजे कोणते, तर व्हीव गॉयराचं सिक्वेन्स आपण घेतली होती. या सर्वात जास्त जी वेवलेंथ आहे ती कोणत्या कलरची असते, रेड, आणि सर्वात कमी कोणाची असते, तर व्हायलेटची असते. बरं का नाही, मग वेवलेंथ जास्त आहे पण टेम्परेचर कमी येते. ओके, रेडची वेवलेंथ या केसमध्ये सर्वात जास्त आहे पण टेम्परेचर कसं आहे आपण दिलेलं तर ते कमी आहे. कळलं का नाही. आणि दुसरा व्ह्यू आपण सगळं ब्ल्यू कलरचा घेतला. ब्ल्यू कलरचा वेवलेंथ कमी आहे, व्हायलेटचं सर्वात कमी असतं. आता ब्ल्यू कलर भेटलाय तर ब्ल्यू कलरची वेवलेंथ सर्वात कमी आहे पण तिथं जे टेम्परेचर देणार आहे ते काय होणार, तर जास्त असणार आहे. व्हाईट कलर आपण सोडून देऊ, ठीक आहे. तर ब्ल्यू कलर पर्यंत आपण घेऊ शकतो आणि ते तुम्ही ऑब्झर्व करू शकता. म्हणजे बघा टेम्परेचर जर तुम्ही कमी करत असाल तर वेवलेंथ वाढणार आहे, म्हणजे तुम्हाला जास्त वेवलेंथचे कलर तुम्हाला बाहेर पडताना दिसतील. म्हणजे रेड कलर, ऑरेंज असेल, येलो असेल, या प्रकार, ठीक आहे. ग्रीन कलर सहसा दिसत नाही आपल्याला, ठीक आहे. ते या प्रकारे. आणि टेम्परेचर जर तुमचं इन्क्रीज झालं तर वेवलेंथ कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे या दोघांमध्ये टेम्परेचर आणि वेवलेंथ मध्ये कसं रिलेशन आहे, तर इनव्हर्स रिलेशन आहे. हे मी सुरुवातीला तुम्हाला थोडीशी हिंट दिली होती, आता मी थोडंसं प्रॉपरली तुम्हाला एक्सप्लेन केलं, ठीक आहे. टेम्परेचर इन्क्रीजेस, वेवलेंथ गोज ऑन डिक्रीजेस, असा समजला तुम्हाला. पण हा जो स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन घ्यायचा आहे तो ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला घ्यायचा. म्हणजे काय, सपोज तुमची बॉडी कोणत्या कलर मध्ये आली, रेड कलर मध्ये आली, तर रेड कलर साठी जे टेम्परेचर लागतं तेवढं देऊन टाकायचं आणि तेवढं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं. तो इन्क्रीज करायचा नाही, कमी करायचं. क्लिअर आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं, ग्राफ स्टडी करायचा इन टर्म्स ऑफ वेवलेंथ. वेवलेंथ मध्ये काय काय बदल होतो त्यानुसार आपल्याला चेंजेस या ठिकाणी ऑब्झर्व करायचे. आता वेवलेंथ नुसार जी रेडिएशनची इंटेन्सिटी आहे, म्हणजे रॅडियंट पॉवर जे आहे त्याची इंटेन्सिटी काय होणार, तर कमी जास्त होणार. मग ते या ठिकाणी आपल्याला काय करायचं, ऑब्झर्व करायचं. आता हा जो पॉवर डिस्ट्रीब्युशन आहे हा सर्वात पहिले रेले नावाच्या सायंटिस्टने एक्सप्लेन केला. ओके, रेले नावाच्या सायंटिस्टने काय केला तर तो एक्सप्लेन केला आणि त्याचा अर्धा पार्ट फक्त त्याने एक्सप्लेन केलेला आहे. नंतरचा उरलेला अर्धा पार्ट जो आहे त्याने काय केलं तर बोल्ट्झमन नावाच्या सायंटिस्टने काय केलं तर तो एक्सप्लेन केलं. ते आपण नंतर बघू. ते काय पूर्ण डिटेलमध्ये नाही दिलेलं पण सांगून दिलं तुम्हाला, रिलेजने दिलेलं आहे, त्याचं नाव पण तुम्हाला त्याच्यात दिसणार नाही. रिलेने सर्वात पहिले ते एक्सप्लेन केलं पण तो पूर्ण सक्सेसफुली एक्सप्लेन करायला असमर्थ होता. त्याच्यामुळे त्याला काय केलं तर दुसऱ्या सायंटिस्टने त्याचा अर्धा पार्ट काय केला तर पुढे कंटिन्यू केला, ठीक आहे. तर ते आपण आता स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी कन्सिडर करू. मग याच्यामध्ये मी 2 ऍक्सिस घेतला. पहिला घेतला तुमचा वाय ऍक्सिस घेतला आणि दुसरा जो घेतला तो कोणता घेतला तर एक्स ऍक्सिस घेतला. वाय ऍक्सिस वरती मला काय करायचं तर रॅडियंट पॉवर किंवा त्याला काय म्हणू शकता तुम्ही इमिसिव्ह पॉवर. तर दोघांपैकी एकच वडली, एक तर तुम्ही इमिसिव्ह पॉवर घेऊ शकतात नाही तर मग रॅडियंट पॉवर घेऊ शकतो. ओके, वाय ऍक्सिस वरती रॅडियंट पॉवर घेतला आणि जी एक्स ऍक्सिस आहे त्या एक्स ऍक्सिस वरती मी काय घेतलं तर वेवलेंथ घेतलेलं आहे. ओके, इज दॅट क्लिअर. एक्स ऍक्सिस फॉर इमिसिव्ह पॉवर और रॅडियंट पॉवर आणि वाय ऍक्सिस कोणासाठी घेतलं तर वेवलेंथ साठी घेतलं. तर अशा दोन मध्ये घ्यायचं आपल्याला. तेव्हा मी एक टेम्परेचर घेतला. आता या केसमध्ये टेम्परेचर काय ठेवायचं, मला कॉन्स्टंट ठेवायचं. मग मी या ठिकाणी टेम्परेचर घेतलं, सपोज ते काय घेतलं तर आणि केल्विन मध्ये घ्यायचं 3000 केल्विन. तर इमिशन तुम्हाला जास्तीत जास्त ऑब्झर्व करायचं तर कमी टेम्परेचर ठेवून चालणार नाही. तर तुम्हाला जास्तीत जास्त टेम्परेचर ठेवायचं 3000 केल्विन. म्हणजे 800 डिग्री सेल्सिअस पेक्षा पण जास्त तुमचं टेम्परेचर पाहिजे तरच तुमचे ते कलर ऑब्झर्व होऊ शकतात. 800 डिग्री सेल्सिअस 3000 केल्विनला आपण काय करतो तर ऑब्झर्व करतो, ठीक आहे. मग सुरुवातीला जेव्हा वेवलेंथ फारच कमी असणार, वेवलेंथ खूप मॅटर करतं. वेवलेंथ जर दिसायला सुरुवात केलं तर तुम्हाला समजेल की इमिशन होत आहे. कलर बदलायला लागला ना, कलर बदलतो म्हणजे इमिशन सुरुवात झाली म्हणजे वेवलेंथ मॅटर करेल तुमचं, बरं का नाही. मग सपोज वेवलेंथ जर कमी असेल तर इमिशन पण जवळपास करायचं तर कमी राहील, बरं का नाही. मग वेवलेंथ 0 तर इमिशन पण जवळपास काय झालं तर 0. ऍज वेवलेंथ इन्क्रीजेस, वेवलेंथ वाढतोय म्हणजे कलर दिसतोय म्हणजे याचा अर्थ काय तर इमिशन जे आहे, इमिशनची इंटेन्सिटी ती काय होते तर वाढते. मग वेवलेंथ इन्क्रीजेस, इमिसिव्ह पॉवर गोज ऑन इन्क्रीजेस, ठीक आहे. पण ती सडनली नॉन लिनियरली इन्क्रीज होत जाणार आणि एका मॅक्झिमम व्हॅल्यूला ती काय तर रीच होणार. कळलं का नाही. सुरुवातीला वेवलेंथ 0 आहे, इमिशन पण 0 आहे. वेवलेंथ इन्क्रीज होणार आहे, इमिशन पण इन्क्रीज होणार आहे. कुठपर्यंत इन्क्रीज होणार तर एका मॅक्झिमम पॉवर पर्यंत इन्क्रीज होऊ शकते.
जर त्यानंतर जर तुम्ही वेव्हलेंथ आणखीन वाढवायला सुरुवात केली, ओके, टेम्परेचर तेवढंच आहे पण वेव्हलेंथ तुम्ही काय केलं तर वाढवायला सुरुवात केलं तर वेव्हलेंथ इन्क्रीजेस तर कलर काय होतो तुमचा इमिशन काय होतं तर रिड्यूस व्हायला सुरुवात होतं आणि रिड्यूस होता होता तो कमी होत जाईल. ठीक आहे, पण 0 पर्यंत जाणार नाही. आफ्टर व्हेरी लॉंग वेव्हलेंथ, खूप जास्त वेव्हलेंथ नंतर तो 0 होण्याचे चान्सेस आहे, पण एवढ्या कमी वेव्हलेंथला तो 0 होत नाही. मग अशी वेव्हलेंथ की ज्या पॉइंटला बघा या ठिकाणी इंटेन्सिटी काय भेटली सर्वात इमिसिव्ह पॉवरची इंटेन्सिटी सर्वात जास्त भेटली. मग ती जी वेव्हलेंथ आहे दॅट करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ इज कॉल्ड ॲज लॅम्बडा मॅक्स म्हटलं जातं. व्हॉट इज लॅम्बडा मॅक्स? लॅम्बडा मॅक्स इज नॉट अ मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ वेव्हलेंथ, इट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ इंटेन्सिटी ऑफ इमिसिव्ह पॉवर. क्लिअर आहे? लॅम्बडा मॅक्सची जास्त व्हॅल्यू नाही, वेव्हलेंथची जास्त व्हॅल्यू नाही, पण कोणाची व्हॅल्यू जास्त आहे तर त्या केसमध्ये इमिसिव्ह पॉवरची जी इंटेन्सिटी आहे ती इमिट होण्याची जी इंटेन्सिटी आहे त्याची ती काय असणार तर सर्वात जास्त राहील. इज दॅट क्लिअर? आफ्टर दॅट मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ इंटेन्सिटी ऑफ इमिशन, त्यापेक्षा जास्त इमिट होऊ शकत नाही. मग जसे वेव्हलेंथ वाढणार तसं तसं इमिशन काय होणार तर इमिशनची इंटेन्सिटी कमी कमी होत जाणार. ओके, आता मी काय घेतलं हा जो ग्राफ घेतलेला आहे तो घेतलाय टेम्परेचर सपोज T1 आणि तो किती घेतला 3000 केल्विन साठी घेतला. आता सपोज मी हा टेम्परेचर काय केला तर इन्क्रीज केला, सपोज 1000 केल्विन इन्क्रीज केला. परत सुरुवातीला तुमचं काय असणार आहे सुरुवातीला काहीतरी वेव्हलेंथ असेल. ठीक आहे, तर या प्रकारे आपण डिस्कस करू. ठीक आहे, वेव्हलेंथ असेल सपोज मी वेव्हलेंथ 0 जवळपास 0 कन्सिडर केलं आणि जसं जसं वेव्हलेंथ वाढत जाणार आता टेम्परेचर वाढलंय, टेम्परेचर T2 घेतला आणि तो किती घेतला तर 4000 केल्विन. टेम्परेचर वाढलं तर इमिशनचा जो रेट आहे किंवा इंटेन्सिटी आहे ती पण काय होणार तर वाढणार आहे. मग जसं जसं तुम्ही वेव्हलेंथ वाढवणार आहे तसं तसं इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन गोज ऑन इन्क्रीजेस आणि कुठपर्यंत इन्क्रीज होणार तर एका मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत. आणि त्यानंतर जर तुम्ही परत वेव्हलेंथ वाढवायचा प्रयत्न केला ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर देन इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन अगेन गोज ऑन डिक्रीजेस, तर परत इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन डिक्रीज होणार. पण या केसमध्ये बघा जो इंटेन्सिटी मॅक्झिमम इंटेन्सिटी या पॉइंटला भेटलं आणि त्याच्यासाठी जर वेव्हलेंथ घेतला तर लॅम्बडा मॅक्स तिथे भेटेल. मग प्रत्येकासाठी हा लॅम्बडा मॅक्स कॉन्स्टंट नाहीये. बघा आता अजून एक महत्वाचं, टेम्परेचर कमी आहे तर लॅम्बडा मॅक्स जास्त आहे, टेम्परेचर वाढतंय लॅम्बडा मॅक्स कमी कमी होतं. समजलं का नाही? आता इतक्यातच मी तुम्हाला ते रिलेशन सांगितलं होतं, वेव्हलेंथ सर्वात जास्त कोणाची रेड कलरची त्याची टेम्परेचर कमी सर्वात जास्त, ब्ल्यू कलरची वेव्हलेंथ सर्वात कमी असणार, सर्वात कमी नाही पण त्या केसमध्ये कमी असणार, मग त्याचं टेम्परेचर जास्त आहे. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस लॅम्बडा मॅक्स गोज ऑन डिक्रीजेस. समजलं? मग हे असं ग्राफ काढण्यापेक्षा मी काय करतो तर हा जो लॅम्बडा मॅक्सचा पॉईंट आहे, लॅम्बडा मॅक्सचा जो पॉईंट आहे तो काय करू तर आपण असा रिप्रेझेंट करू. म्हणजे हा जो पॉईंट आहे लॅम्बडा मॅक्सचा तो काय राहिला तर असा शिफ्ट होऊ राहिला, कळलं का नाही? कर्वपार्ट या ठिकाणी शिफ्ट होऊ राहिला. मग हा जो ग्राफ झाला तो कोणासाठी झाला तर टेम्परेचर T2 तो झाला तुमचा 4000 केल्विन साठी गेला. तुम्ही किती येऊ शकता काय अडचण नाही, फक्त 800 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त घ्या, 4000 केल्विन पेक्षा. आता मी आणखीन काय केलं याचं टेम्परेचर इन्क्रीज केलं. ओके, सपोज तो 5000 केल्विन केला. मग परत मला वेव्हलेंथ घ्यायचा, मिनिमम वेव्हलेंथ घेतला आणि जसं जसं वेव्हलेंथ वाढत जाणार आहे तसं तसं काय होणार तर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन अगेन गोज ऑन इन्क्रीजेस. ओके, आणि कुठपर्यंत वाढणार एका मॅक्झिमम व्हॅल्यू. आणि त्यानंतर जर तुम्ही वेव्हलेंथ इन्क्रीज केलं तर इंटेन्सिटी ऑफ इमिसिव्ह पॉवर गोज ऑन डिक्रीजेस, त्यानंतर तो डिक्रीज होत जाणार आणि हा जो लॅम्बडा मॅक्स आहे तो या ठिकाणी भेटणार, परत शिफ्ट झाला या साईडला. कळलं का नाही? टेम्परेचर वाढलंय सपोज तो काय घेतला आपण 5000 केल्विन, टेम्परेचर वाढलंय लॅम्बडा मॅक्स काय झालाय तो तुमचा कमी कमी होत चाललाय. ठीक आहे, सपोज आणखीन टेम्परेचर वाढवलं सपोज 6000 केलं किंवा 5500 केलं. ठीक आहे, किती पण वाढू शकता तुम्ही 1000 ने. तर त्या केसमध्ये या ठिकाणी तुमचं लॅम्बडा मॅक्स लॅम्बडा राहील आणि जसं जसं तुम्ही वाढवणार आहे तसं तसं काय होणार तो इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इन्क्रीज होत जाणार. ठीक आहे, तर आपण सर्वात मॅक्झिममला घेऊन टाकू या ठिकाणी, तर या ठिकाणी सर्वात मॅक्झिमम भेटेल आणि नंतर परत लॅम्बडा मॅक्स वाढवला तर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन परत डिक्रीज होत जाणार. मग या केसमध्ये तुमचं काय होणार तर ठीक आहे, तर या प्रकारे मग या ठिकाणी मी टेम्परेचर सपोज घेतलं 5500 केल्विन, 500 ने वाढवलं. ठीक आहे, तुम्ही किती करू शकता काय अडचण नाही. तर या प्रकारे तर तुमचं काय होणार तर टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवल्यानंतर वेव्हलेंथचा आणि इंटेन्सिटी ऑफ रेडिएशनचा आपण काय केलं तर स्टडी केला, हे सर्व लिहायचंय तुम्हाला. ठीक आहे, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर ऍज वेव्हलेंथ इन्क्रीजेस देन इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजेस, इट रिचेस ऍट द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ इमिसिव्ह पॉवर, मॅक्झिमम व्हॅल्यू रिच होणार. After maximum value of emissive power, if wavelength again increases, then intensity of radiation goes on decreases. कळलं का नाही? तर त्या केसमध्ये डिक्रीज होणार.
the particular wavelength for which intensity of emissive power is maximum, that particular wavelength is called as lambda max. And it is also observed that as temperature increases, lambda max goes on decreases. Lambda max decrease होणार. आणि हा जो लॅम्बडा मॅक्स आहे तो शिफ्ट होऊ राहिला. कुठे शिफ्ट होऊ राहिला किंवा डिस्प्लेस होऊ राहिला कुठे तर इमिसिव्ह पॉवर वाय ऍक्सिस कडे तो शिफ्ट होतो. तुम्ही ग्राफ पण बघितला ना, तो ग्राफ असा जाऊ राहिला, खाली जाऊ राहिला, बरं की नाही. म्हणजे तो या साईडला काय होतं तर शिफ्ट होऊ राहिला, कळलं का नाही. मग या साईडला इमिसिव्ह पॉवर तशी जास्त प्रमाणात वाढू राहिली. तर हा झाला ग्राफिकल. आणि या ग्राफचा तुम्ही याच्या अंडर जर एरिया घेतला, देन दॅट एरिया, याचा जर एरिया घेतला तर तो काय रिप्रेझेंट करेल, अमाऊंट ऑफ रेडियंट हीट इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. या ग्राफच्या अंडर एरिया घेतला तर, बरं की नाही. याच्या अंडर जर एरिया घेतला देन इट रिप्रेझेंट अमाऊंट ऑफ रेडियंट हीट इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. तर हा झाला तुमचा स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. ओके. तर उद्या आपण एक छोटासा लॉ घेणार आहे, तो म्हणजे काय, लॅम्बडा मॅक्स आणि टीचं रिलेशन. समजलं तुम्हाला. लॅम्बडा मॅक्स कमी होतोय, टेम्परेचर वाढतंय, म्हणजे कसं आहे तर इनव्हर्सली असणार, बरं की नाही. मग लॅम्बडा मॅक्स, व्हॉट इज लॅम्बडा मॅक्स, द वेव्हलेंथ फॉर विच इंटेन्सिटी ऑफ इमिसिव्ह पॉवर इज मॅक्झिमम. इमिसिव्ह पॉवर मॅक्झिमम आहे, लॅम्बडा मॅक्स नाही. तर हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार कशावरती तर टेम्परेचर वरती. ठीक आहे. तर हा टेम्परेचर आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. हा ग्राफ तुम्हाला काढायचा आहे आणि ग्राफ प्रॉपर काढाय, कसाही काही काढलं तर मार्क मिळणार नाही तुम्हाला. ठीक आहे. ग्राफ प्रॉपर असेल तरच तुम्ही प्रॉपरली तुम्हाला मार्क भेटतील.